म्हणजेच या सभागृहाला त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाहीत, हे मंत्री त्यांची जबाबदारी टाळतायत असा त्याचा अर्थ होतो। अशी प्रथा अजिबात आम्ही इतके वर्ष झालेत कधीच ऐकली ना। आता मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय, ज्या मंत्र्यांकडे जे खातं आहे ते मंत्री जर त्या चर्चा ऐकायला आणि त्याचं उत्तर द्यायला नसतील आणि दुसरेच मंत्री जर त्याची चर्चा ऐकणार असतील आणि उत्तर देणार असतील तर अध्यक्ष महोदय, त्या खात्याला आणि त्या प्रश्नाला विधिमंडळाचे सदस्य जे म्हणणं मांडतात त्याला न्याय ते देऊ शकत नाहीत। त्या विषयाच्यासाठी सभागृहात बसलेच नाहीत मंत्री त्या विषयाचे, तर अध्यक्ष महोदय कसं होणार? आणि म्हणून आपण जी नावं जाहीर केलेली आहेत, माझी पुन्हा आपल्याला पुनर्विचार करा। हे मंत्री त्यांची जबाबदारी टाळतायत असा त्याचा अर्थ होतो, तरी त्या मंत्र्यांना त्या विषय, आता मुख्यमंत्री स्वतःचे प्रश्न होते तर स्वतः येऊन बसले, त्यांनी काही कोणाला डेप्युट केलं नाही। तसं उरलेल्या मंत्री महोदयांनी डेप्युटेशनवर दुसरे मंत्री नेमणं टेम्पररी विधिमंडळाच्या कामकाजाला आणि बाकीचा कारभार त्यांनी पाहिजे तो करायचा, याला आपण अडथळा आणायला पाहिजे। आपण ही आता घोषणा केली आहे ती मागे घ्यावी अशी माझी विनंती। अशी प्रथा अजिबात आम्ही इतके वर्ष झालेत कधीच ऐकली ना। आता मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये अशी नवीन प्रथा तिथून आपण बोलताय, आपण आदेश देताय ते आम्ही तो सर्वोच्च आदेश म्हणून मानतो, पण किती वेळा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर हे होत असेल तर ते मान्य आहे, किंवा ते बाहेर गेलेत किंवा नाही आहेत अनुपस्थित आहेत। अध्यक्ष महोदय, कुठल्या नियमात आहे की अशा पद्धतीनं पूर्ण सेशनभर लागू करायचं? म्हणजेच या सभागृहाला त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाहीत असा याचा अर्थ काय? इथे जे काही उत्तर दिलं जातं त्या उत्तराला कुठेच महत्त्व नसतो। एक तर जे मंत्री इकडे उपस्थित राहतात ते सुद्धा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली किंवा उत्तरासाठी त्यांना नेमलं ते तरी बसतात का पूर्ण वेळ? ते सुद्धा ऐकतात का? आणि मग उत्तर द्यायच्या वेळेस काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन त्याच्यावर आपलं समाधान करायचं, ही पद्धत कुठली आहे? म्हणजे ठीक आहे, बहुमत आहे, पूर्ण ताकद आहे, पूर्ण शक्ती एका बाजूला आहे, याचा अर्थ या सभागृहाला गृहीत धरून पाहिजे त्या पद्धतीनं काम करायची पद्धत जर अंमलात आणली तर याचं महत्त्व काय राहील भविष्यात? या सभागृहाचं महत्त्व काय राहील? आणि तुम्हाला सुद्धा या सर्वोच्च स्थानावर बसून, म्हणजे आम्हाला गृहीत धरले तर धरलेच, पण तुम्हाला सुद्धा गृहीत धरून चाललेला आहे आणि हे योग्य नाही। यावर अशा पद्धतीची पुढच्या कामकाजामध्ये यावर सुधारणा व्हावी अशी आमची आपल्याकडून अपेक्षा। अध्यक्ष महोदय, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।